लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की गणपती बाप्पांचं घरी आगमन झालेलं आहे। बाबा, पार्थ, जीवा जे आहेत गणपती बाप्पाला घेऊन येतात आणि सगळ्याच बायका त्यांचं आरती करून स्वागत करतात। सगळेच जण बाप्पाला आतमध्ये घेऊन येतात आणि त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज होतात। इथे सगळेच जण बाप्पा समोर हात जोडून मनोकामने प्रार्थना करतात। त्यानंतर चर्चा सुरू होते की बाप्पाच्या आरतीची। आत्तापर्यंत घरात सगळ्यात पहिली जी आरतीचा मान असतो तो वसू आत्यांना भेटत असतो, तर यावर्षी कोण करणार अशी चर्चा चालू होते। त्यावरती नंदिनी म्हणते की बाबा, आत्तापर्यंत वसू आत्या प्रथेनुसार पूजा करायच्या, कारण घरामध्ये त्या सगळ्यात मोठ्या होत्या, तर आत्ताही आपण त्यांनाच आरती करायला देऊयात। पण यावरती घरात कोणीच मान्य करत नाही आणि मानिनी म्हणते की ज्यांचं मन कटू झालेलं आहे त्यांनी आरती काय बाप्पाला स्पर्शही करू नये आणि त्यावरती बाबाही मान्य करतात। पण नंदिनी म्हणते की आपण त्यांना माफ करावं असं मी म्हणतच नाहीये, परंतु आपल्या घरात जी प्रथा चालू आहे ती मोडावी असंही मला वाटत नाही, त्यामुळे आपण त्यांना आरती करायला द्यावी असं मला वाटतं। ती एवढं म्हटल्यानंतर बाकीच्यांना काय म्हणावं असं समजतच नाही, म्हणून तेही तिचं ऐकतात आणि वसू आत्याला आरती करण्याचा मान देतात। पण वसू आत्या आपले नाटक चालू ठेवत म्हणते की मला मान्य आहे की तू मोठ्यापणाने मला आरती करण्याचा मान दिला, पण जसं मानिनी आणि सगळे म्हणतायत की माझं मन कटू झालेलं आहे, तर मी आरती नाही करायला पाहिजे आणि प्रथेनुसार घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी जे आहे पूजा केली पाहिजे। तर आपल्या घरात वरिष्ठ आत्ता जी मोठी सून आहे ती काव्या आणि पार्थ आहेत, तर त्या दोघांनी मिळून आरती करावी असं मला वाटतं आणि हेही नंदिनीला पटतं आणि काव्या आणि पार्थला आरती करण्याचा मान भेटतो। त्यानंतर त्या दोघी जेव्हा किचनमध्ये जातात तेव्हा रम्या चिडते आणि म्हणते की माझ्या पार्थला काव्यासोबत आरती करायला तू कसं काय दिलंस। त्यावरती वसू आत्या तिला समजावते आणि म्हणते की आत्ता सध्या सगळेच जण आपल्यावर चिडलेले आहेत आणि आपल्याला हळूहळू त्यांच्या मनामध्ये जागा मिळवायची असेल तर ही सगळी छोटी मोठी नाटकं करावीच लागणार। आत्ता कोणीही रिॲक्ट झालं नसलं तरी थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे हळूहळू आपल्याला हे नाटक करत राहावं लागेल। त्यामुळे हळूहळू आपली शिक्षाही माफ होईल आणि सगळे आपल्याला आपलंसही करतील। आरतीसाठी बाबा बाहेरनं हाक मारतात आणि त्या दोघीही बाहेर येऊन जातात। इकडे जो पार्थ आणि काव्या आहेत त्या आरती करण्याचा मान घेतात आणि मनोभावे सगळेच जण मिळून बाप्पाची आरती करायला लागतात। जी सुखकर्ता दुःखहर्ता आरती आहे, त्यानंतर महादेवाची आरती, घालीन लोटांगण, अशा आरत्या तिथे केल्या जातात आणि त्या आरत्यांमध्ये जो आहे काव्याचा चुकून हात पार्थच्या हातावर पडतो आणि हा एक बाप्पाचा इशाऱ्यासारखंच त्या दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न असतो। इकडे जो आहे जीवा तिथे दिसत नाही, त्याला काहीतरी फोन येतो आणि तो तिथून निघून जातो। तोपर्यंत बाकी सगळेच जण बाप्पाच्या समोर हात जोडून मनोभावे प्रार्थना करतात। त्यानंतर जी नंदिनी आहे तिला पण फोन येतो आणि सगळे विचारतात की काय झालं। त्यावर ती सांगते की एक प्रॉब्लेम झाला होता की आनंद निवासमध्ये गणपती कसा आणायचा, परंतु तोपर्यंत आपला इथला मूषक तिकडे गेलेला आहे, म्हणजे जीवा गेलेला आहे। तिकडे नंदिनी जे आहे आनंद निवासमध्ये पोहोचते, तर तोपर्यंत जीवा गणपती बाप्पांना तिथल्या जे माणसं आहेत त्या सगळ्यांसोबत घेऊन येतो आणि नंदिनीला चिडलेलं बघून जीवा म्हणतो की रुसवे फुगवे दूर करा। त्यावर नंदिनी म्हणते की का असं म्हणत आहात आणि तुम्ही घरची आरती पूर्ण होईपर्यंत पण न थांबता इकडे का निघून आलात। त्यावरती तिथल्या बाया सांगतात की अगं, जे आपले बाप्पासाठी आणण्याचा मुहूर्त होता तो टळला नाही पाहिजे असं जे पंडित आहे त्यांनी सांगितलं होतं आणि आम्हाला समजलं नाही कोणाला सांगायचं, म्हणून आम्ही जीवाला फोन केला आणि जीवा धावत पळत इकडे आले। आणि त्यावरती नंदिनी म्हणते तू मला का नाही सांगितलं। त्यावर तो म्हणतो की घरामध्ये पहिला तुझा गणपती होता आणि ते असताना मी तुला इकडे घेऊन येणार कसं, त्यामुळे मी स्वतः आलो आणि बाप्पांना घेऊन आलो। त्यानंतर बाया तिथल्या म्हणतात की जे आहे बाप्पाचं चांगलंच काम त्यांनी केलेलं आहे, परंतु तरी पण तुला त्याच्या डोक्यावर बसायचं असलं तर तू बसू शकते आणि सगळ्याच जणी हसतात। त्यानंतर नंदिनी आरती करण्यासाठी पुढे येते, परंतु जीवा म्हणतो की मी नंदिनीकडनं बाप्पांची आरती व्हावी असं मला वाटत नाही, तिने ही आरती नाही केली पाहिजे। सगळ्याच जणींना समजत नाही की तो असं का म्हणत आहे। त्यावरती जीवा सांगतो की मला असं वाटतं
की तिने बाप्पांना इथून घरामध्ये घेऊन गेलं पाहिजे, आनंद निवासमध्ये घेऊन गेलं पाहिजे. पण सगळे म्हणतात की हे उलट झालं, कारण बाप्पांना जे पुरुष असतात तेच घेऊन जातात आणि स्त्रिया आरती करतात. त्यावरती जीवा सांगतो की आनंद निवासला इथंपर्यंत आणण्याचं काम नंदिनीने केलेलं आहे, तर तिनेच जे आहे ते बाप्पांना आत नेलं पाहिजे आणि मी तिची आरती केली पाहिजे आणि यामुळे बाप्पांना आनंदच होईल, ना की ते रुसतील. हे ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटतं. त्यानंतर नंदिनी बाप्पाला घेते आणि जीवा जो आहे तिची आरती करतो आणि बाप्पांचं आणि तिचं स्वागत करतो आनंद निवासमध्ये. बाप्पांच्या नावाची गर्जना करत सगळ्याच जणी बाप्पाला आनंद निवासमध्ये घेऊन जातात. नंदिनीलाही जीवाचं हे रूप बघून खूप आनंद झालेला असतो आणि ती बाप्पांचं स्वागत मनोभावे करते. ते बाप्पाला आतमध्ये घेऊन जातात आणि त्याची प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर इथे नंदिनी आणि जीवा दोघेही मिळून बाप्पाची आरती करतात. त्यानंतर बाप्पांच्या आरत्या आनंद निवासमध्येही होतात. बाप्पांचं स्वागत सगळेच जण मनोभावे करतात आणि बाप्पांसमोर गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळेच जण मनोभावे त्याची पूजा करतात आणि आनंद निवासची अशीच भरभराट होऊ दे असं सांगतात. त्यानंतर सगळ्यांना आरती दिली जाते आणि सगळेच जण खूप आनंदी असतात आणि मोदकांचा प्रसाद सगळ्यांनाच दिला जातो. इकडे काव्या सेल्फी घेण्यासाठी स्ट्रगल करत असते आणि ती पार्थला म्हणते की तुम्ही मला हेल्प करता का फोटो काढण्यासाठी बाप्पांसोबत. त्यावर बाप्पा त्यांना चिडवत म्हणतात की तुम्ही परमिशन घेतली का बाप्पांकडनं. त्यावरती ती चिडते आणि म्हणते की मला तुमच्याकडनं सेल्फी काढून माझी फोटो काढून नको आहे, मी स्वतः काढेन, नाहीतर काहीतरी करेन. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही सेल्फी घेतली तर तुमचा मोठा चेहरा येईल आणि बाप्पा छोटे दिसतील, तर तेही चांगलं नाही दिसणार. यावरती काव्या आणखीनच चिडते आणि म्हणते की आता तर मला बिलकुलच फोटो नको आहे. पण पार्थ हट्टपणा करतात की म्हणतात थांबा मी फोटो काढतो आणि ते स्वतःचा मोबाईल घेऊन येतात आणि काव्याचा फोटो काढायला जातात. तीही स्माईल देऊन फोटो काढून घेते. त्यानंतर पार्थ जे आहेत ते काव्याला म्हणतात की आपण आपल्यास एक सेल्फी काढायचा का बाप्पासोबत आणि आपल्याला स्टेटस ठेवता येईल. काव्या म्हणते की जर तुम्ही टोमणे मारणार नसाल तर मात्र आपण फोटो काढू शकतो. त्यावर पार्थ म्हणतात की फोटोमध्ये कुठे टोमणे मारता येतात आणि काव्या परत चिडते. पण अशा प्रकारे ती कशीबशी तयार होते जे आहे सेल्फी काढण्यासाठी पार्थसोबत. इकडे आनंद निवासमध्ये जे आहेत त्यांचे दोघांचे जे वकील आहेत जीवा आणि नंदिनीचे ते तिथे येतात आणि ते म्हणतात की तुम्हीच मला इन्व्हाइट केलेलं आहे. यावरती जीवा सांगतो की मी फॉरवर्ड ऑल केलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला आलं. यावरती ते वकील म्हणतात की यांची माती खाण्याची सवय अजूनही गेलेली दिसत नाहीये. त्यानंतर ते म्हणतात की हे अजूनही पसाराच करतात का. त्यावरती काव्या नंदिनी म्हणते की हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ते म्हणतात की जर फॉरवर्ड ऑल झालेला आहे तर मी थांबून दर्शन घेऊ की जाऊ. त्यावरती नंदिनी म्हणते की नाही, दर्शन घेऊन जा. आणि डेकोरेशन कोणी केले विचारल्यानंतर त्यांना समजतं की जीवा आणि नंदिनी दोघांनी मिळून ते डेकोरेशन केलेलं आहे आणि ते पाहून त्यांना खूप चांगलं वाटतं. इकडे जी काव्या आणि पार्थ आहेत त्यांना समजतं की आज 1 महिना पूर्ण झालेला आहे त्यांनी डिवोर्स फाईल करून. तो बघता बघता 1 महिना कसा गेला हे कोणालाच समजलेलं नसतं. त्यावरती जेव्हा वकील विचारतात की तुम्हा दोघांमध्ये काही प्रोग्रेस झाली आहे का. त्यावरती ते दोघं विचार करतात की झाली म्हणून सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून ते न सांगणंच प्रिफर करतात. त्यावरती वकील विचारतात की तुम्ही मला काय उत्तर द्यायचं याबद्दल विचार करत आहात का मनातल्या मनात. तसं असेल तर मला वाटत आहे की तुमच्यामध्ये थोडीशी प्रोग्रेस झालेली आहे आणि तुम्ही एकमेकांच्या हळूहळू जवळ येत आहात. बघूयात पुढच्या भागात काय होणार, या नात्यांचा काय शेवट होईल. धन्यवाद.